नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा ॲपच्या आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती आपले सर्वांचे स्वागत आहे. आज 11 जानेवारी 2026. आज गटकचा पेपर झालेला आहे. तो आपल्या स्क्रीनवरती आहे. तर आपण काय करतोय, फास्टमध्ये एकदम तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करू आपण. आणि जे काही प्रश्न संदिग्ध असतील ते पण तुम्हाला सांगण्यात येतील. ओके. तर हा डी डी सेट आहे माझ्याकडे. तर त्याचे आन्सर मी त्याच्यावरती मार्क केले. तुम्हाला फास्टमध्ये एकदा सांगतो. ओके. तर पहिला प्रश्न आहे, हिस्ट्रीचा आहे. तर हा प्रश्न 1919च्या कायद्यातील त्रुटींची चौकशी करण्यासाठी कोणती कमिटी नियुक्त केली होती, असा प्रश्न आहे. तर मूडीमन समिती आणि सायमन कमिटी ह्या दोन्ही पण याच्यासाठी केल्या होत्या त्रुटींची चौकशीसाठी. त्याच्यामुळे हा प्रश्न आपल्याला आणि ब वाला ऑप्शन आपल्याला भेटत नाहीये. त्याच्यामुळे हा प्रश्न संदिग्ध वाटतो. तरी काही म्हणजे अभ्यासू लोकांनी मला सांगितलं की काही लोकांनी दिला फक्त, मग किंवा मग फक्त ब पण दिलाय. आयोग काय देतं हे आपल्यासाठी जास्त महत्वाचं आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला याचं उत्तर दिलेलं नाही, संदिग्ध आहे याच्यामुळे. ओके. तर दुसरा प्रश्न बघा. लॉर्ड हार्डिंग 1844 ते 48 या काळात कोणते युद्ध पहिले युद्ध झाले म्हणते. ओके. तर याचा आन्सर आहे इंग्रज शीख युद्ध. आपल्याला फक्त उत्तर बघायचे, हे काही स्पष्टीकरण नसणार आहे. ओके. येस. तर पुढचा प्रश्न बघा. कायमधारा महसूल पद्धतीमध्ये कोणाला फायदा झाला? तर कायमधारामध्ये फक्त याच्यामध्ये जमीनदार लोकांना फायदा झालेला आहे. उत्तर क्रमांक 4 आहे आपल्याचं. पुढचा प्रश्न बघू. खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्र आणि साहित्याशी लाला लजपतराय यांचा संबंध नाही? तर याचं थेट तुम्हाला उत्तर सांगतो की वंदे मातरम या वृत्तपत्रातून त्यांनी पॅसिव्ह रेजिस्टन्स थिअरी हा सिद्धांत जो मांडला असं ते वक्तव्य दिलेलं आहे. तर ते त्यांचं नाहीये, दुसऱ्याचं. ओके. त्याच्यामुळं हा आपल्याला केवळ क असा 2 नंबरचा ऑप्शन भेटतो. ओके. नेक्स्ट बघू. पाचवा प्रश्न आहे इतिहासचा. खालील वर्णनावरून समाजसुधारक ओळखायचा आपल्याला. ज्ञानप्रकाश हे मराठी वृत्तपत्र काढले. जस्टिस ऑफ पीस व राव बहादूर ह्या 2 पदव्या त्यांना भेटलेल्या आहेत. आणि त्यांना संगीताची आवड होती. तर असा व्यक्ती गोपाळहरी देशमुख. नेक्स्ट बघू. तर शारदा सदन आणि आर्य महिला समाज या संस्थेच्या स्त्री उद्धाराच्या कार्यात त्या सक्रिय होत्या. ओके. याची स्थापना केली असं म्हणलंय का? तर नाही. त्याच्यामुळे पंडिता रमाबाई हा ऑप्शन इथे इलिमिनेट होणार होता. ओके. तर नेक्स्ट काय दिलं बघू. 1913 मध्ये त्यांना केसर हिंद भेटलाय. ओके. आणि 1894 मध्ये हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना केली. आणि बघा ड मध्ये ठाकरसी टाटा या कुटुंबियांनी त्यांना स्त्री उद्धाराच्या कार्याला आर्थिक पाठबळ दिले. अशा व्यक्ती रमाबाई रानडे आहेत. ओके. तर सातवा प्रश्न बघा. 1915 मध्ये महात्मा गांधीजी भारतात आल्यानंतर कोणते प्रश्न यशस्वीपणे हाताळले? तर बिहारचा त्यांनी केला होता, नीलचा प्रश्न सॉल्व्ह केला होता. त्याच्यानंतर खेडा येथील जो प्रश्न होता तो पण त्यांनी केलेला आल्या आणि अहमदाबादमधील मिल मजूर आणि मालक यांच्यातील हे ब क असं उत्तर आहे त्याचं. मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची निर्मिती करणे मुळात गांधीजी याच्या विरोधात होते. ओके. नेक्स्ट बघू. 3 सप्टेंबर 1942 रोजी तासगाव मामलेदार कचेरीवरील मोर्चाचे खालीलपैकी कोणत्या कार्यकर्त्यांनी नेतृत्व केले होते? तर याचं उत्तर आहे ब क ड असा ऑप्शन नंबर 3. बघा, कुराडे हे सोडून ब क ड. यस. नववा प्रश्न आहे 1857च्या उठावा संदर्भात. तर याचं उत्तर आहे ब क ड. बघून घ्यायचे, तुमच्या स्क्रीनवरती प्रश्न आहे. ओके. सोडून बाकीचे. तर इथं बघा, साताराचे छत्रपती प्रतापसिंह यांचे गेलेले राज्य परत मिळवण्यासाठी रंगराव पागे नव्हे तर रंगो बापूजी गुप्ते यांनी प्रयत्न केलेले होते. त्याच्यामुळे हा ऑप्शन कट करून उत्तर आलेला असेल. ओके. 10 नंबरचा प्रश्न बघा. काँग्रेसच्या अधिवेशनाबद्दल आपल्याला जोड्या लावा असा आलेला आहे. त्याचं उत्तर 1 आहे. येस. स्क्रीनवरती बघायचे, सर्व काही माहिती मिळेल. थंड हवेचे ठिकाण. तर हे तोरणमाळ जे आहे ना, ते आपल्याला धुळ्यामध्ये नाही तर नंदुरबार, नंदूच्या गळ्यात तोरण अशी त्याची ट्रिक होती आपल्यासाठी. ओके. नेक्स्ट बघू 12वा प्रश्न. तर याचं उत्तर बघा तुम्ही. डायरेक्ट तुम्हाला उत्तर सांगतो. 3 नंबर असं उत्तर आहे. वैनगंगा नदीच्या डाव्या तीरावरच्या ज्या त्यांनी नद्या सांगितलेल्या आहेत ते चुकीचं आहे असं आपल्याला मिळालेलं आहे. ओके. 13 नंबरचा प्रश्न बघा. भूगोलचे प्रश्न आपण पाहतोय. कोपेन यांनी केलेल्या हवामान वर्गीकरणानुसार कोणतं आढळतं म्हणतं? तर ते 3 नंबर ऑप्शन आहे AMW. आपल्या मुंबईच्या दक्षिणेकडेच्या भागासाठी, अशा वेगवेगळ्या भागासाठी त्यांनी नाव दिलेलं आहे कोपेनने. तर ते 3 नंबर ऑप्शन आहे आपलं. येस. तर 14वा प्रश्न बघा. सेट डी बघतोय आपण. तर याच्यामध्ये क आणि अ आणि क हे विधान आपले कसे येतं? चुकीचे येतं. येस. नेक्स्ट बघू. 15वा प्रश्न आहे. आपल्याला हे खनिज दिले आणि उत्खनन क्षेत्र दिलेलं आहे. ऑप्शन क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे. ओके. नेक्स्ट बघू. प्रश्न 16वा. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना याच्यापैकी कोणतं उद्दिष्ट नाही म्हणतंय? तर बघा,
क ड हे आहेत, ब नाहीये म्हणते. मासेमारी उत्पन्न 4 पटीने वाढवणे, याला गोल केले बघा 4 पटीने, तर ते ब वाला उद्दिष्ट नाहीये, बाकी क ड हे आहेत. ओके. 17वा प्रश्न बघू आपण. भारतामध्ये प्रथम क्लोन कृतक पद्धतीने जन्मलेले गीर गाईच्या वासराचे नाव गंगा हे होते. ओके. संयुक्त राष्ट्रसंघाच्या जागतिक कार्यसूची आराखडा 2015 नुसार शाश्वत विकासाची किती उद्दिष्टे निश्चित केली, तर 17. एकदम सोपा असा प्रश्न आपल्याला आला होता. तर बघा, हा थोडासा भारताच्या बाजूने प्रश्न विचारलेला आहे नदी प्रणालीवरती. यमुना नदीच्या उपनद्यांना पूर्व ते पश्चिम असा क्रमात मांडा. आयोगाने सुंदर असा पॅटर्न आता थोडासा चेंज केलेला आपल्याला दिसतो. तर याचं उत्तर आहे बघा, केन, बिटवा, सिंध, चंबळ. त्याच्यानंतर बघा, महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण 2025 याच्यावरती मी वेळोवेळी सांगितले आपल्या चॅनलवरती पण की प्रश्न येणार आहे. तर बघा, याच्यावरती चार्जिंग स्टेशन जे बसवलेले आहेत, तर ते किती किलोमीटर? 25 किलोमीटरवर आहेत ते. प्रत्येक 25 किलोमीटरला एक चार्जिंग स्टेशन असेल. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान तर कितव्या पंचवार्षिक योजनेत केलं होतं? तर 11व्यावर केलं होतं. ओके. येस. 22वा प्रश्न बघा, योग्य विधान ओळखा असं सांगितलेलं आहे. तर यातलं 2 पैकी बघा, राष्ट्रीय उत्पन्न उत्पादन आणि रोजगार पातळी यावर प्रतिकूल परिणाम टाळण्यासाठी सरकार ज्या धोरणानुसार सरकार जे धोरण करतंय त्याला आपण राजकोषीय धोरण म्हणतो, चलनविषयक धोरण म्हणतात असं म्हणलंय. चूक आहे, फक्त ब बरोबर. 14वा वित्त आयोग वाय व्ही रेड्डी ही जोडी बरोबर आहे याच्यामध्ये. 24वा प्रश्न बघा, 14/8/2018 पासून यांनी सांगितलं की जनधन योजनेमध्ये 3 बदल केलेत म्हणते. तर याच्यामध्ये एक साधं लॉजिक होतं, आपल्याला फक्त 3 चांगले बदल केले तर सुधारणा केल्या तर त्यात सुधारणा बघा आता ऑप्शन मध्ये कमी केली असं तर नसणारच आहे ना, बदल चांगला असला पाहिजे. त्याच्यामुळे 3 नंबर ऑप्शन बघा जास्त प्रोबेबल वाटतो की ओव्हरड्राफ्ट वाढवली वाढवली वाढवली. येस. 1991 मध्ये तर आपल्याला वित्त विषयक सुधारणाची ही एम नरसिंह ही समिती होती. 26वा प्रश्न आपण बघतोय, सरकारने मे 2016 मध्ये राजकोषीय जबाब FRBM जो आहे त्याचा आढावा घेण्यासाठी NK सिंग यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली होती. नीती आयोगाची स्थापना प्रत्येक ठिकाणी हा प्रश्न विचारून गेलेला आहे. सरळ सेवा तलाठी सगळीकडेच हा प्रश्न आलेला आहे. 1 जानेवारी 2015 उत्तर आहे. ओके. दारिद्र्य रेषेच्या व्याख्यांचे स्पष्टीकरण कोणत्या समितीने केले? तर बघा, आणि ब असं उत्तर इथं दिलेलं आहे. तेंडुलकर समिती आणि रंगराजन. हे बघा, बाकीच्या क आणि ड हे उत्तर नव्हतं त्याच्यामध्ये. येस. 29वा प्रश्न आपण पाहतोय, औद्योगिक धोरणाबाबत चुकीचे विधान. तर क हे विधान चुकीचं आहे यातलं. तर 1991च्या धोरणानुसार 17 उद्योग जे राखून ठेवले असं सांगितलंय, तर ते हे विधान चुकीचं आहे. ओके. 30वा प्रश्न आपण पाहतोय, राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000च्या उद्दिष्टात काय समाविष्ट आहे? तर याचं उत्तर आहे आणि ब. येस. 31वा प्रश्न पाहतोय, सार्वजनिक कर्जाच्या स्थिरतेसाठी सामान्यतः स्वीकृत निकष कोणचा आहे असं सांगितलं. याचं उत्तर ब आणि क आहे. विशिष्ट कालावधीत कर्ज शून्य असावे, तर कर्ज कधी शून्य नसतं. ओके. आपण अर्थसंकल्पच तुटीचा मांडतो ना. येस. अन्नधान्याचे बफर स्टॉक हे कशासाठी असतात? हे बघा, किमतीमध्ये चढ उतार मर्यादित करण्यासाठी. हे तर जास्त दावेदार आहे आणि हेच उत्तर आहे. पण आपण याला ड ला पण घेऊन जाऊ शकतो सोबत खुल्या बाजारात विकण्यासाठी. कारण की आपण काय करणार माहिती का, अन्नधान्याचं बफर स्टॉक ठेवलं, ओके, तर त्याला नुसतं ठेवून आपण जमणार आहे का त्याला? तर त्याला विकावं पण लागेल ना. येस. त्याच्यामुळे हे आणि ड असं उत्तर दिलेलं आहे. आयोग काय देते ते आपण पाहू. 33वा प्रश्न बघा, राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेची नाबार्डची स्थापना 12 जुलै 1982. आरबीआय कोणत्या कायद्यानुसार शेड्यूल बँक, आणि इथं सरळ सरळ आरबीआयचा कायदा विचारला 1935चा आहे, ज्याच्यामध्ये सगळं दिलंय शेड्यूल बँका कोणत्या, नॉन शेड्यूल बँका काय, असं वर्गीकरण वगैरे सगळं. ओके. तर लोकसंख्या संक्रमण सिद्धांतातील तिसरा टप्पा कोणता असं विचारलेलं आहे. तर याचं उत्तर आहे फक्त ड. ओके. येस. 36वा प्रश्न बघा, पीएम धनधान्य कृषी योजना 16 जुलै 2025 रोजी चालू केली आहे. पण ही योजना इथं बघा 200 ला गोल केले, 100 आहे तिथं. 100 कृषी जिल्ह्यांमध्ये विकासाला चालना देण्यासाठी डिझाईन केले. त्याच्यामुळं योग्य जर विचारलं तर फक्त राहील. 37वा प्रश्न बघा तुम्ही, सामाजिक विकासासाठी दुसरी जागतिक शिखर परिषद ही 4 ते 6 नोव्हेंबर 2025 मध्ये दोहा कतार येथे झाली. नेक्स्ट बघू, खालीलपैकी कोणत्या क्रीडापटूंना 2025 मध्ये पद्मश्री ने सन्मानित करण्यात आले आहे? तर याच्यामध्ये बघा, PR श्रीजेश आहे का, यांना दुसरा पुरस्कार दिलेला आहे याच्यावरचा पद्मश्री पेक्षा सोडून. ओके. त्याच्यामुळे ब क हे उत्तर असणार आहे.
39वा प्रश्न, निवडणूक प्रक्रिया सुलभ करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाद्वारे खालीलपैकी कोणते म्हणले. बघा हा प्रश्न सगळीकडेच होता फिरत की ECI इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया NET असं एक त्यांनी प्लॅटफॉर्म तयार केलेला होता. येस. 40वा प्रश्न बघा, 43वा लोकमान्य टिळक पुरस्कार सर्वांना माहिती नितीन गडकरी. येस. 2025च्या ड्युरंड कप मध्ये कोणता संघ विजेता आहे, तर उपविजेता विचारलेला आहे. विजेता आणि उपविजेता बघा तुम्ही. तर उपविजेता हा डायमंड हार्बर फुटबॉल क्लब असा असणार आहे. कोणत्या शहरात 11वी आशियन संरक्षण मंत्र्याची बैठक प्लस पार पडली, तर व्हिएतनाम येथे झाली आहे. ओके. अजिंठा वेरूळ चित्रपट महोत्सवात पद्म पाणी जीवन गौरव पुरस्कार, मला तर वाटतं सर्वांचंच हे उत्तर चुकलेलं असेल, सई परांजपे आहे. मी बऱ्याच विद्यार्थ्यांना विचारलं, अशोक सुराफ किंवा महेश कोठारे हे उत्तर मारलेलं आहे त्यांनी. येस. तर हा तर खूपच फेमस प्रश्न आहे आपला, की मुक्त विद्यापीठ आपल्या इंदिरा इग्नूच्या ज्या पहिल्या महिला कुलगुरू झालेल्या आहेत तर त्या आहेत उमा कांजीलाल. ओके. येस. देशातील पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता AI तंत्रज्ञानावर आधारित अंगणवाडी, आपल्या चॅनलवरती आपण हे टाकलं होतं AI वरचं झालेल्या बऱ्याच गोष्टी, तर ते आहे वद्धमना म्हणून. ओके. 46वा प्रश्न बघा, हैदराबाद येथे झालेल्या 72व्या मिस वर्ल्ड हे बघा, हा आपल्या इंडियामध्ये झालेला आहे आणि थायलंड या देशानं पहिल्यांदाच हा किताब जिंकलेला आहे. त्याच्यामुळं आपण बऱ्याच वेळा सांगितलं होतं की याच्यावरती प्रश्न येणार आहे. ओके. तर हा बघा 47वा, निसार हा इस्रो आणि नासाचा संयुक्त आहे आणि म्हणजे याचं उद्दिष्ट इथे सांगितलेलं आहे, तर दोन्ही बरोबर आहे ते. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याच्यामध्ये बघा उत्पन्न मर्यादा 2.5 लाख पेक्षा कमी ठेवलेली आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी 1.5 लाख केलेलं आहे ते. आता याला पण सिली मिस्टेक समजू. सर्वोच्च न्यायालयाने 12 सप्टेंबर 2025 मध्ये घर खरेदी सॉरी करण्याच्या हिताचे रक्षण करण्याच्या उद्देशाने महत्वपूर्ण निर्णय देताना काय सांगितले, आदिवासाचा अधिकार संविधानातील कुठल्या अनुच्छेदात मूलभूत अधिकार म्हणून घोषित केलेला आहे. बघा आपल्याला राहण्याचा जो अधिकार आहे तो अनुच्छेद 21 राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी असा आहे. सॉरी. तर आर्टिकल 21 मध्ये हा येणार आहे. 50वा प्रश्न बघा, राष्ट्रीय ई गव्हर्नन्स 2025 साठी महाराष्ट्रातील कुठल्या ग्रामपंचायतीला सुवर्ण पुरस्कार देण्यात आलाय, तर रोहिणी या ग्रामपंचायतीला सुवर्ण पुरस्कार दिलेला आहे. 51वा प्रश्न बघा, आपल्याला आता हा पॉलिटी संबंधात आहे. तर मुख्य आरेखक कोण होते, चीफ ड्राफ्ट्समन, तर अयंगार हे नव्हते. ओके. आणि हे HC मुखर्जी हे सचिव हे पण नव्हते. त्याच्यामुळे आपल्याला फक्त अयोग्य कथन जर म्हणलं तर आणि ब आहे. ओके. 22वा प्रश्न बघा, योग्य विचारलेला आहे, तर फक्त अविधान योग्य याच्यातलं. धन विधेयक हे मंत्र्याद्वारे किंवा खाजगी सदस्याद्वारे मांडले जाऊ शकत नाही. ओके. 53वा प्रश्न आपण पाहू, काय म्हणते, बलवंतराय मेहता समितीबद्दल विचारलेला आहे, तर आणि क आहे. ब हा ऑप्शन चुकीचा आहे याच्यातला. योग्य शिफारशी आणि क. 54वा प्रश्न बघा, कोणत्या परिशिष्टामध्ये अधिकृत भाषांची यादी आहे, तर प्रत्येक वेळी भाषावर प्रश्न येतोच, एक एक प्रश्न असतो, तर 8व्या परिशिष्टामध्ये आहे. केंद्र सरकारने 44वी घटना दुरुस्तीद्वारे काय केलंय, संविधानातल्या 3ऱ्या भागातून म्हणजे मूलभूत हक्कातून काय वगळले, तर संपत्तीचा अधिकार वगळलेला आहे. हा संपत्तीचा अधिकार 19 मध्ये होता, कलम 19 मध्ये. केंद्र व राज्याच्या समवर्ती सूचीला काय म्हणलंय, ट्विलाइट झोन असं कोण म्हणलंय, तर पायली यांनी म्हणलेलं आहे. 57वा प्रश्न बघा, लहान शहराच्या प्रशासनासाठी नगर क्षेत्र समिती स्थापन केली जाते, तर ती कशी असू शकते, तर हे बघा अ ब क तिन्ही ऑप्शन आहेत ते बरोबर आहेत. 58वा प्रश्न, सार्वजनिक निवडणुकीनंतरच्या पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष तद्वतच वित्तीय वर्षातील पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष हा सरपंच असतो. 59वा प्रश्न बघा, राज्यपालाकडे आपल्याला कार्यकारी सत्ता विचारले, तर 154 कलम मध्ये देण्यात आलेली आहे. हा प्रश्न खूप भारी प्रश्न मला बघायला भेटला या पेपर मधला, की खालीलपैकी कोणत्या सूचीमध्ये प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेची तरतूद करण्यात आली आहे, तर केंद्र सूचित पण आहे आणि समवर्ती सूचित पण आहे. दोन ठिकाणी आपल्याला हे पाहायला मिळतं. त्याच्यामुळे आयोगाचा एक सुंदर असा प्रश्न आपल्याला पाहायला भेटलेला आहे. 61वा बघा, लक्षद्वीप कोणत्या उच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्रात येते, तर ते केरळ हायकोर्टामध्ये आपल्याला पाहायला भेटतं. याचं ज्युरिस्डिक्शन लक्षद्वीपमध्ये पण आहे. ओके.
आणि विशेष म्हणजे अंदमान निकोबार जे आहे त्याचं ज्युरिडिक्शन आपल्याला कलकत्ता हायकोर्टामध्ये बघायला भेटतं. ओके. खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही म्हणते म्हणजे चुकीचं विचारलं. तर हे बघा, अंमलबजावणीची तारीख ही 26 नोव्हेंबर 1949 नाही, तर त्या दिवशी संविधान सभेने स्वीकृत केले होते. ते पण काही गोष्टीची अंमलबजावणी झाली होती, पण 26 जानेवारी 1950 या दिवशी आपण भारत खऱ्या अर्थानं आपण म्हणू शकतो की आपण गणराज्य झालो आणि 30 तारीख आपली योग्य समजली जाते. याच्यामध्ये बघा, 63वा प्रश्न, खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे असं विचारलं त्यांनी. तर हे बघा, इथं समानतेचा अधिकार बरोबर आहे, शोषणाविरुद्धचा इथं 20 ते 22 लिहिले, पण ते 23-24 असं आहे. ओके. 64 बघा, पोलीस पाटलाची नेमणूक जिल्हाधिकारी करतो. 65 बघा, खालीलपैकी कोणत्या उच्च न्यायालयात सर्वाधिक खंडपीठे आहेत? तर ते बॉम्बे उच्च न्यायालयात आहेत. सध्या या बॉम्बे उच्च न्यायालयाची ऍड पण आलेली आहे. तुम्ही फॉर्म भरू शकता, 16 तारखेपर्यंत त्याची लास्ट डेट आहे. ओके. तर हा 66वा प्रश्न, याचं उत्तर आहे ₹225. ओके, तर हे सॉल्व्ह करायचं होतं. 67 बघा, खालीलपैकी कोणते किरण चुंबकाच्या सानिध्यात दिशा बदलत नाही? कोणते किरण? रे विचारले तर ते गॅमा किरण आहेत. 68वा प्रश्न बघा, तर खालीलपैकी कोणता पर्याय जलविद्युत केंद्राचा संभाव्य दुष्परिणाम नाही म्हणते? वायू प्रदूषण आहे त्याचं उत्तर. त्याच्यानंतर 69 बघा, मॅलाकाइट हे तांबे या धातूचे ओर आहे. ओके. कॅल्शियम आणि क्लोरीन हे कशामुळे बघा, इथं बघा खाल्लेले Cl- Ca+, तर हे आयनिक बंध आहेत. ओके. हायड्रोजन मध्ये H पाहिजे, हे कोव्हॅलेंट म्हणलं तर कार्बन कार्बन पाहिजे, आणि मेटॅलिक बॉन्ड हा हा पण नाही येत. ओके. 71 बघा, पितळ हा तांबे आणि जस्त याचं मिश्रण आहे. 1000 वेळा येऊन गेलेला प्रश्न आहे हा. कांगारू हा पिशवी असलेला सस्तन प्राणी, त्याच्याबद्दल काही विधानं दिले तर त्याचे पुढील पाय खूप लांब म्हणते, पण इथं बघा, मागचे पाय त्याचे लांब असतात आणि पुढील पाय हे लहान आणि कमकुवत असतात. ओके, तर ह्याचं उत्तर बघा ब ड असं ऑप्शन नंबर 4 आहे. घातक सब टर्शियरी मलेरिया प्लाझ्मोडियम फाल्सिपेरम हे त्याचं उत्तर आहे 73चं. 74चं बघा, 4 ऑप्शन आहे. फायलोझॉइड काय म्हणतंय? कोणत्या झूऑइड निडारियाचे संरक्षक आच्छादन असते म्हणतंय? तर हे 4 नंबर आहे. त्याच्यानंतर भुईमुगावर टिक्का रोग कोणत्या कारक जीवामध्ये होतो? तर हे ऑप्शन नंबर 2 आहे. त्याच्यानंतर बघा 76 बघा. 76चं आपल्याला ऑप्शन नंबर 4 आपल्याला भेटतं, तुमच्या स्क्रीनवरती आहे, बघून घ्यायचं. फक्त मी आन्सर सांगतोय, याचं विश्लेषण आपल्याला देत नाहीये. 77चं बघा ऑप्शन, खालीलपैकी कशात पिके हवेतील नत्राचा उपयोग करण्यासाठी? हे बघा प्रश्न, याचं उत्तर फक्त आहे, रायझोबियम. येस. 78चं उत्तर आहे 3 नंबर बरं का. आपल्याला एड्स हा HIV मुळे होतो. त्याच्यानंतर लिव्हरचा त्रास जो आपल्याला हेपेटायटिस बी असतो, याच्यावरून आपलं उत्तर निघून जातं. हे बघा 79वा प्रश्न बघा, मानवी रक्तामध्ये प्लाझ्मा किती असतो? तर 55% असतो. 80वा प्रश्न बघा, खालील पैकी रक्त गोठण्यास प्रतिबंधक करणारे नैसर्गिक औषध हिपॅरिन असे आहे. ओके, तर हे गणिताचे प्रश्न येतात 81 ते 100 मध्ये. डायरेक्ट उत्तर सांगतो तुम्हाला याचं. 81 प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आहे, 4 नंबर उत्तर आहे. त्याच्यानंतर 82चं उत्तर आहे 3 नंबर. ओके, हा 83 नंबरवाला ग्राफवाला क्वेश्चन आहे, याचं उत्तर आपल्याला 2 नंबर भेटलेलं आहे. 84चं उत्तर आहे 3 नंबर, 56.25. येस. 85चं 6050 रुपये. 86चं 7 दिवस. 87चं 50 उत्तर आहे ऑप्शन सी. 88चं बघा ऑप्शन बी आहे. 89 ऑप्शन 2 नंबरचा 729. त्याच्यानंतर 90चं हे एक ऑप्शन आहे. 91 2 ऑप्शन आहे. 92चं 2 ऑप्शन आहे. त्याच्यानंतर हे आपल्याला त्रिकोण मोजायचं हे दाखवलं येतं, याच्या सगळ्यांची बेरीज करायची असते, 15 येते. 93चं ऑप्शन 2. 94चं ऑप्शन 2 बघा. 95चं ऑप्शन 4. 96चं ऑप्शन 4. 97चं ऑप्शन 4. 98चं ऑप्शन 3. 99चं 2 आणि 100चं 2. अशा प्रकारे सर्व उत्तरं देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. तर सध्या रजा घेतो. धन्यवाद.